नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। गंगापूर धरणामधून सध्या 6000 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिक शहर आणि धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला। रामकुंड परिसरामधील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पुरासारखी परिस्थिती। पूर पाहण्यासाठी मात्र नागरिकांची गर्दी। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पूरस्थिती। गुडघ्यापर्यंतच्या पाण्यामधून वाहनधारकांचा प्रवास। नाशिक शहरात गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। रामकुंड परिसरामधील छोटी दुकानं पाण्याखाली। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये 29 वर्षीय पर्यटक वाहून गेल्याची माहिती। शोधकार्य सुरू, तर वाहून गेलेल्या 3 वर्षीय मुलीला वाचवण्यात यश। मुसळधार पावसामुळे नाशिकचा सोमेश्वर धबधबा प्रवाहित। धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तैनात। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यांना मुसळधार पावसानं झोडपलं। भाम, भावली, दारणा धरण ओव्हरफ्लो, तर रस्त्यांनाही नदीचं स्वरूप। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला पावसानं झोडपलं। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामधील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दक्षिण दरवाजामधून शिरलं पाणी। नाशिकच्या कळवण तालुक्यामधील चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार। गिरणा नदी पात्रामध्ये 10,500 क्युसेकनं विसर्ग सुरू। अनेकांच्या शेतात पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली। नाशिकच्या सटाण्यामधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो। हरणबारी लाभक क्षेत्रामधील गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला। नाशिकमधील देवळालीच्या आमदार सरोज आहेर यांना पावसाचा फटका। दशक्रिया विधीसाठी पावसाच्या पाण्यातून काढावी लागली वाट। रस्ता पाण्याखाली गेल्यानं सरोज आहेर यांनी ट्रॅक्टरमधून ओलांडला पूल। जायकवाडी धरणामध्ये 15,185 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 11.20%वर। रात्रीमधून जायकवाडीमध्ये आणखी पाण्याची आवक वाढण्याची शक्यता। उजनी धरण 91% पुढे भरलं। धरणाच्या 16 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग। उजनी धरणामधून भीमा पात्रामध्ये 21,000 क्युसेकनं विसर्ग। भीमा काठाच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या एकता नगरमधील पाणी साचायला पुन्हा एकदा सुरुवात। खबरदारी म्हणून या ठिकाणी लष्करातील 105 जवान तैनात। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामधील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अजित पवारांच्या दूरध्वनीवरून संपर्क। जिल्ह्यामधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे अजित पवारांचे निर्देश। पुण्याच्या राजगुरुनगरमधील भीमाशंकर परिसरामधील डोंगराळ भागामध्ये मुसळधार पाऊस। भीमा नदीवरील चासकमान जलाशय ओव्हरफ्लो। 30,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या राजगुरुनगर जवळील खरपुडी इथं भीमा नदीवरून नागरिकांचा जीव घेणा प्रवास। अनेक मार्गांवरील रस्ते बंद झाल्यानं गावांचा संपर्क तुटला। पुण्याच्या मावळ तालुक्यामधील तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळला। पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। पुण्याच्या माळीण परिसरामध्ये पंचाळे खुर्द गावातील डोंगराच्या भेगांमध्ये वाढ। डोंगराच्या पायथ्याशी भेगा पडल्यानं 45 कुटुंबांचं वास्तव्य धोक्यात। पावसाचा जोर वाढत असल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। साताऱ्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं पश्चिम भागामधील सर्व धरणं भरण्याच्या मार्गावर। कण्हेर धरणामधून 4,500 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कल्याणच्या उल्हास नदीवरती असलेला रायते पूल वाहतुकीसाठी बंद। नदीनं धोकादायक पातळी ओलांडल्यानं प्रशासनाचे आदेश। पालघर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी। जिल्ह्यामधील सूर्या, वैतरणा, पिंजाळ या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र। धामणी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे सूर्या नदीला पूर। मुंबईला पाणीपुरवठा करणारी शहापूरमधील 4ही धरणं ओव्हरफ्लो। धरणं ओव्हरफ्लो मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। तानसा, मोडकसागर, भातसा, मध्य वैतरणा धरणं देखील भरली।
मुंबईला पाणीपुरवठा करणारा मध्यवैतरणा जलाशय पूर्ण क्षमतेनं ओसंडून वाहू लागला. धरणाचे 2 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडले असून त्यातून 706 क्युसेकनं विसर्ग सुरू. अकोल्याच्या काटेपूर्ण गावाजवळ डिझेलचा टँकर उलटला. डिझेल घेण्यासाठी नागरिकांची झुंबड. पोलिसांनी धाव घेऊन लोकांना हटवलं. अकोला अमरावती महामार्गावरील घटना. नाशिकच्या मनमाडमध्ये माजी नगरसेविकेच्या मुलाची हत्या. हल्ला करणारा तरुणही जखमी. पूर्ववैमनस्यामधून हत्या झाल्याची माहिती. नाशिक दिंडोरी रस्त्यावरील आकराळे फाट्याजवळ कार आणि बसचा अपघात. कारमधील 2 जणांचा होरपळून मृत्यू. 3घांना वाचवलं. अपघातानंतर कार आणि बस जळून खाक. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप. मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ. ओशिवरा पोलिसांकडून 3 चोरट्यांना अटक. त्यांच्याकडून तब्बल 59 मोबाईल जप्त. जुलै महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 12,000 घरांची विक्री. यातून 1,055 कोटींचा मुद्रांक शुल्क जमा. मुंबईच्या काळा चौकीमध्ये गणेशोत्सवातील छायाचित्रांचं प्रदर्शन. गणेशोत्सवातील छायाचित्रांचं प्रदर्शन. प्रदर्शनाला गणेश भक्तांची मोठी गर्दी. श्रावणात एसटी संगीत तीर्थाटन उपक्रम उद्यापासून सुरू होणार. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोफत तीर्थाटनाचा आनंद घेता येणार. श्रावण महिन्यानिमित्तानं तीर्थक्षेत्री जाण्यासाठी एसटी महामंडळाचा अभिनव उपक्रम. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 14,690 अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू. महिला आणि बालविकास विभागानं दिलेल्या निर्देशानुसार ही रिक्त पदं भरली जाणार. मुंबई विद्यापीठाची 2 वर्षांपासून रखडलेली पदवीधर सिनेट निवडणूक 22 सप्टेंबरला होणार. 10 जागांसाठी निवडणूक. 6 ऑगस्टपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. मुंबईमधून लाडकी बहिणी योजनेसाठी 6 लाख अर्ज दाखल. प्रति तास 40 अर्जांची छाननी करण्याचे आदेश. महानगरपालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला. दूध भेसळ करणाऱ्यांवरती मुक्का लावणार. दूध भेसळ करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याचा अजित पवारांचा इशारा. बारामतीच्या काटेवाडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा. योजना आणताना आम्ही विचारपूर्वक आणतो. विरोधकांना ते आवडत नसल्यानं ते विरोध करतात. अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा. अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट. पुण्यामधल्या पवारांच्या घरामध्ये झालेल्या भेटीमध्ये मुलगा रणजित सिंग उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.